मित्र, सन्माननीय सत्येंद्रजी तेलतुंबडे साहेब आणि उपस्थित सर्व धम्मप्रचारक, आपणा सर्वांना माझा सविनय जय भीम नमो बुद्धाय. या सत्राची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथेने करतो आहोत. आदरणीय भंतेजी उपस्थित दिसत नाहीयेत, तर मी स्वतः त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेतो. आपणा सगळ्यांना विनंती आहे, कृपया आपण हात जोडायचा आहे. अरहं सम्मा संबुद्धो भगवान बुद्ध भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. चालतंय. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमजपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. यानंतर या विषयाच्या अनुषंगाने आजच्या या प्रेरणा सत्राचे मुख्य संबोधक आयुष्यमान सत्येंद्रजी तेलतुंबडे साहेब यांनी नामकरण संस्कार विधी आवश्यकता या संस्कार मुद्दे या विषयाच्या अनुषंगाने प्रबोधन करावं ही विनंती आहे. आयुष्यमान सत्येंद्रजी तेलतुंबडे सर, आपणास विनंती आहे, कृपया आपण मुख्य विषयाचे मार्गदर्शन करावं ही विनंती. थँक्यू डॉक्टर साहेब. सर्वांना जय भीम. आज मोठ्या म्हणजे ज्याला संघर्षाच्या वेळेत आपण हे सत्र घेत आहोत. मी पण तुम्हाला दिसत असेल थोडं मनमाड जंक्शन वर येऊन थांबलेलो आहे. मी आता थोडा व्यत्यय कमीत कमी येईल असा प्रयत्न करतो आहे. तर थोडा व्यत्यय आला तर मी सुद्धा थांबेल. तर आपल्या सर्वांना जय भीम करून आजचं आपण हे 8वं आणि 6व्या आठवड्याचं प्रेरणा सत्र आपण घेऊ. मी जाणीवपूर्वक या ठिकाणचा व्हिडिओ बंद करतो. आवाज येतोय का सगळ्याला? हो हो, सर, येतोय. येतोय 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 सर. हा,
सर्वांना जय भीम. नामकरण समारंभ. आपण मागच्या वेळेला आपण संस्कार विधी घेतले जातात बौद्धांचे, यावर आपण लेक्चर घेतलं. मात्र मला असं वाटतं की अजूनही म्हणावी तितकी स्पष्टता माझ्याकडून करता आली नाही, किंवा काहीतरी समस्या झाली तर या संस्कार विधीच्या संदर्भात काही बाबी आपण पुन्हा एकदा पाहूया. की संस्कार जे आहेत ते सतत चालू असतात, परंतु ज्याला कर्मकांड म्हणतात, ज्याला विधी म्हणतात, जे विधी बौद्ध धर्मामध्ये फारसे नाहीत. महाबोधी सोसायटीच्या हँडबुक मध्ये अवघे 5 विधी आहे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने 1968च्या संस्कार समितीमध्ये ज्या भिक्षू धम्म रक्षित यांच्या पुस्तकावरून हे विधी केलेत ते 10 विधी आहेत. आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या 2023च्या आवृत्तीमध्ये 15 विधी आहे. आज या सगळ्यांचा विचार करता आम्हाला काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. अन्य धर्मियांची तुलना करता ख्रिश्चन धर्मामध्ये 8 विधी आहेत, मुस्लिम धर्मामध्ये पण मोजकेच विधी आहेत, आणि बौद्ध धर्मामध्ये जे विधी आहेत ते विधी प्रामुख्याने जिवंत माणसासाठी आहे. आणि हिंदू धर्माचा विचार केला तर एक तर जन्मापूर्वी किंवा मृत्यूनंतर या धर्मातले विधी जास्त आहेत. हे मृत्यूभोज, पिंडदान, पितृपक्ष, आपल्या 10वा 13वा महिना, वार्षिक श्राद्ध, हे सगळंच इतकं मोठ्या प्रमाणात आहे की विचारता सोय नाही. बौद्ध धर्मामध्ये मात्र हे सगळे विधी जिवंत माणसावर आणि जिवंत माणसावर संस्कार होण्याच्या दृष्टीने आहेत. ही बाब आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आज आपण मागच्या वेळेला आपण विद्यारंभ विधी पाहिला की जे बौद्धांचं आणि बाबासाहेबांच्या चळवळीचं खास वैशिष्ट्य आहे. आणि कोणत्याही संस्थेचं कोणतंही पुस्तक घेतलं तर त्यामध्ये विद्यारंभ विधीची नोंद आहे. आता नामकरण विधी. पहिली जी गोष्ट आहे की नाव ठेवणं, नामकरण समारंभ करणं, खर तर ही आम्हाला बाबासाहेबांची देणगी आहे. यापूर्वी आम्हाला कोणी काही म्हणायचं आणि ते नाव पडायचं. मग त्याच्यामध्ये आपण ऐकलं असेल नाजुकासारखं नाव, किंवा केरू कचरू, कोणी गोट्या म्हण, कोणी त्या दया पवाराची तर फार मोठी किस्सा आहे. दया पवाराचं नाव येताना त्यांचं मूळ नाव दगडू मारुती पवार, पण ते म्हटले त्यांनी कथा पाठवली आणि कथामध्ये त्यांना मन नीट लिहिता आलं नाही आणि त्या संपादकांनी त्यांचं नाव दया पवार करून टाकलं, दमा ऐवजी दया करून टाकलं. तर असे आम्हाला कोणी कोणी नावं ठेवलेले आहेत. मात्र बौद्ध संस्कार विधीनुसार नाव कधी ठेवायचे तर सिद्धार्थ गौतमाचं नाव 5व्या दिवशी ठेवलं आणि आम्ही ही प्रथा पाळली पाहिजे. विदर्भामध्ये, काही नांदेडच्या, काही नागपूरच्या भागामध्ये 7व्या दिवशी नाव ठेवलं जातं. मात्र 5व्या दिवशी ही अधिकृत पद्धत आहे, त्याला विकृत स्वरूप आलं आणि 5वी पुजायला लागले. तर ह्या 5वी पुजण्याचं पुन्हा आमचं संस्कार विधी नामकरणच व्हावा याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. त्या पद्धतीने
आम्ही 5व्याच दिवशी नाव ठेवण्याची प्रक्रिया राबवली पाहिजे. आणि आता ती कायद्याची आणि काळाची गरज झाली. कारण लगेच जन्मलेल्या व्यक्तीची नावाची नोंद तुम्हाला दवाखान्यात करावी लागते. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिकेमध्ये करावी लागते. त्यामुळं ही नाव ठेवण्याची प्रक्रिया 5व्याच दिवशी करावी. अपवाद फक्त जर काही मेडिकलच्या अडचणी आल्या, सीझर सारखी गोष्ट झाली, तर मग मात्र हे नाव थोडस औपचारिकरित्या पुढे ठेवावं. आणि नाव ठेवताना नाव कसं ठेवावं? आता नाव ठेवताना काही ज्या गोष्टी आहेत, आम्ही नावाची चॉईस केली पाहिजे. पोटाला आलं म्हणून आम्ही नाव ठेवलं नाही पाहिजे. कुठंतरी भटजीकडे जाऊन रास नाव पाहून त्यानुसार ते नाव ठेवलं नाही पाहिजे. लोकांना समजून सांगितलं पाहिजे की अरे बाबा, रास नावामध्ये काही तथ्य नाही. राम आणि रावण दोघांची तूळ रास येते, परंतु एक हारतो आणि एक जिंकतो कस काय? जर दोन्ही पण तूळ राशीवरच जन्मलेत, तिसऱ्या प्रहरातच जन्मले, मग असं कसं? हे सगळं थोतांड आहे. हे नामकरणाच्या संदर्भात आम्हाला सांगता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की नाव ठेवताना आत्याच्या तोंडून ठेवा, काही ठिकाणी मावशीच्या तोंडून ठेवा. आणि ही पण पद्धत अतिशय म्हणजे धोकादायक आणि बाळाच्या आरोग्याला त्रासदायक आहे. कारण ही जी कोण आत्या असल, काही भागात मावशी असल, ही येती आणि बाळाच्या कानात ओरडून मोठ्याने नाव सांगते. हे अत्यंत चुकीचं आहे. ज्यामुळं बाळाला बधिरता येऊ शकते, कानाचा पडदा फाटू शकतो. ज्या बाबीची कल्पना आमच्या विधिकर्त्यांनी यांनी सर्वांना अगोदरच दिली पाहिजे. नाव ठेवताना आम्ही काळजी घेतली पाहिजे की नाव कसं ठेवावं. नाव आमच्या 22 प्रतिज्ञेच्या विसंगत नाव अजिबात नसावं. विसंगत नाव कधीच ठेवू नये. काही वेळेला आता आमचा एक मित्र होता, त्यांनी मुलाचं नाव ठेवलं भारतरत्न. मी म्हटलं का रे, का ठेवलं? तो म्हटला, अरे म्हणे, माझ्या मुलाचं नाव भारतरत्न ठेवल्यावर मला तर कोणी भारतरत्न देणार नाही, मी आपोआप भारतरत्न होईल. काही जण बोधिसत्व ठेवतात, ते म्हटले मी पण आपोआप बोधिसत्व होईल. ही गोष्ट चुकीची आहे. या गोष्टीचं आम्ही कधीही समर्थन करू नये. भलं आता दुसरं एक प्रथा सुरू झाली की काही गोंडस नाव पण चुकीचा अर्थ असलेली नाव. उदाहरणार्थ सांगायचं, आता श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यात मूल जन्मलं, मुलगी जन्मली म्हणून तिचं नाव श्रावणी ठेवतात. लक्षात घ्या, श्रावणी म्हणजे जे ब्राह्मण पूजेसाठी पंचगव्य वापरतात, त्याच्यामध्ये दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गाईचं शेण. तर याला शुद्ध आणि संस्कृत भाषेमध्ये गाईच्या शेणाला श्रावणी म्हणतात. असं आमच्या लेकराचं नाव गाईचं गो असावं का, हेही समजून सांगितलं पाहिजे. हे नाव ठेवताना आम्ही नाव अतिशय उज्ज्वल, त्या लेकराला मोठ्यापणे सहज मिरवता येईल अशा सारखं नाव आम्ही ठेवलं पाहिजे. आणि आता निकनेम पण ठेवायची पद्धत सुरू झाली, ते पण व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे. ही बाब आपण केली पाहिजे. आणि नामकरण करताना हा खरा तर कौटुंबिक सोहळा आहे, महिलांना यामध्ये खूप मोठं महत्व आहे. नाव जाहीर करताना आता छान छान प्लेट करून मिळतात,
पेंटर कडून प्लेट करून मिळतात. या प्लेटचा वापर करावा. त्रिसरण पंचशील घ्यावं. नावाचं महत्व म्हणजे त्रिसरण पंचशील घेतलं जर अनुकूल वातावरण असेल तर अधिक बुद्ध धम्म संघवंदना घ्यावी. आव्हान सुक्त घ्यावं म्हणजे परित्राण पाठ त्याला काही जण म्हणतात, ते घ्यावं. आणि त्यांच्या कुटुंबातल्या जे त्यांची इच्छा असेल तशी, शक्यतो एखाद्या वयोवृद्ध व्यक्ती वाचून, मग ती विधवा असो का सधवा असो, काही माणसं त्या की नाही म्हातारी आजी असते, परंतु त्या आजीला की आजोबा वारला म्हणून मग आजी विधवा आहे, नाही ती आत्या विधवा आहे, मावशी विधवा आहे, तिला तिथं ठेवू देत नाही. ही गोष्ट चुकीची आहे. या भोंगळ कल्पना पवित्र अपवित्राच्या आम्ही दूर केल्या पाहिजे. आणि हीच संधी आहे त्यांच्या हाताने हे नाव त्या प्लेटवरच पडद्यासारखं ओपन करावं, जाहीर करावं, त्या नावाचा अर्थ सांगावा आणि त्याला कशा पद्धतीने संगोपन करावं, काय करावं याविषयी माहिती द्यावी. आणि सर्वांना शुभाशीर्वाद देऊन सरंतई घेऊन कार्यक्रम संपवावा. तर नामकरण संस्कार विधी जरी शेक्सपियर म्हटला, नावात काय असतं, मात्र भारतामध्ये सगळं काही नावात असतं. ही गोष्ट लक्षात घ्यावी की कोणी कोणतं नाव ठेवावं याचे पण बंधन या ठिकाणी आलेले आहेत. तर ही काळजी घ्यावी आणि नामकरण समारंभ समाप्त करावा. एक महत्वाचा विधी आहे, याविषयी सातत्याने जागृती करावी. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. खूप खूप सर्वांना धन्यवाद, आभार. जय भीम. नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद साहेब. अगदी कमी वेळामध्ये नामकरण विधीचं महत्व, बदलत्या पार्श्वभूमीवरती नामकरण विधीचं स्वरूप कसं असावं या अनुषंगाने आणि त्याला धम्माची जोड देऊन आपण अगदी समर्पक असं विश्लेषण केलं आहात, त्याबद्दल आपल्याला अनेक साधुवाद. यानंतर या विषयाच्या अनुषंगाने कोणाला काही शंका असतील तर तो वेळ आपण एक 10 मिनिटाचा 5 मिनिटाचाच घेऊया. कोणाला काही या संदर्भात शंका असतील तर आपण शंका विचारावी ही विनंती. शंका नसतील तर आदरणीय भंतेजी या विषयाच्या संदर्भामध्ये हॅलो. हॅलो. हा बोला भंतेजी. माझा आवाज येतो का सर? हो 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 येतोय, आवाज येतोय. हो, मी थोडस बिझीच आहे. बर बर बर. हो, सरांनी कमी वेळामध्ये फार सुंदर मांडणी केली आणि अभ्यास पूर्ण आहे आणि महत्वाची आहे. म्हणून मी सरांचा साधुवाद करतोय. आणि या संदर्भानं जर अधिक काही कोणाला सुचवायचं असेल, काहीचे प्रश्न असेल तर आपण हा वेळ त्याच्यामध्ये घालवावा अशी मी पुढे सूचना करतो. ओके ओके, थँक्यू थँक्यू. या नमो बुद्धाय. जय भीम. अतिशय सुंदर पद्धतीनं तेलतुंबडे सरांनी माहिती दिलेली आहे. धन्यवाद सर. ओके साहेब.
अजून कोणाला काही बोलायचं असेल तर कृपया आपलं मत ठेवू शकता आपण या विषयाच्या संदर्भात. हॅलो. हा बोला बोला ताई नमो बोला. बुद्धाय. हा ना हा मग. सर, मी काय म्हंटल की ते संस्कार विधी सांगितले ना, त्याची यादी ग्रुपवर टाकाल का? कारण माझ्याकडे जे आहे 2014च, तर बर. त्याच्यामध्ये याचंच आपलं बुद्धिस्ट सोसायटीचं, हा तर हा. त्याच्यामध्ये 13 दिलेले संस्कार विधी आणि ओके. सरांनी सांगितले होते, तर म्हटलं की यादी कुठकुठली आहे ते हो 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 ते ठीक आपल्या आहे. ते ग्रुपवर जर मिळाले तर बोला सर. हा सर. 13 मध्ये 2 वाढलेत. एक गर्भमंगल संस्कार विधी आणि दुसरा परित्राण पाठ. अच्छा अच्छा, थँक्यू सर. हा, ओके. चालेल चालेल, ते याची नाहीये ना या आवृत्तीमध्ये. हा, ठीक आहे. थँक्यू. जय भीम सरांनी. ओके ओके. हरकत नाही साहेब, मग सरांचं घ्या. बंतेजी असले तर बंतेजी कडून घ्या, नाही तर बाकी घ्या. हो हो आहेत हो बंतेजी. म्हणते जे आहेत मग घेऊया सर ना ते. सर पण थोडा वेळ आहे ना. हा मग. नाही नाही वेळ अ, माझा आहे. विचार आहे काय की कांबळे सरांनी थोडस याच्यावर विश्लेषण केलं तर बरं होईल आणखी. सुधीर कांबळे सर. नाही, कांबळे सर लेफ्ट झाले सर. माझी एक बाकी आहे नाही झालेला, जे काही नामकरण विधीचा जो हे सांगितलेलं आहे सरांनी, खूपच महत्वपूर्ण आहे आणि सर्वांना समजण्यासारखं होतं. तरी याच्यावरती अजूनही जर कांबळे सरांकडे काही असेल तर त्यांनी बोलावं, नाही अशी नाही माझे स्वतःच आहे. वेळ कांबळे सर. असल्यामुळे. कांबळे सर नाही आहेत. सुधीर कांबळे सर आहेत ना, जॉईंट आहेत. नाही 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 लेफ्ट झाले आता. अच्छा, हम्म. ठीक आहे सर. हो ओके साहेब ओके. हम्म. अ, आदरणीय बंतेजींना विनंती आहे, कृपया आपण सर ते गाथा घेऊन आजचं सेशन आपण इथे समाप्त करावं ही विनंती. बंतेजी बिजी दिसत आहेत. मी हा हा आहेत आहेत बंतेजी आहेत. बंतेजींना सर मी विनंती. बिझी सर मी बिझी आहे. बर 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 ठीक आहे ठीक आहे. मी हो म्हणजे माझ्या ठीक आहे. तोंडात काहीतरी आहे. ओके ओके ओके. मी आदरणीय हो. अंकुजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो, कृपया आपण सर ते गाथा घ्यावी. साधू साधू साधू. हॅलो. सगळ्यांनी हात जोडा. अंकुजी चव्हाण साहेब पण बिजी दिसत आहेत. वंशे साहेब तुम्हीच घ्या. बरं, चालेल. हो हो हो. सर्वांनी हात जोडावे. नास्ति मे शरणं अय्यम बुद्धो मे शरणं वर्णं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम. नास्ति मे शरणं अय्यम धम्मो मे शरणं वर्णं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम. नास्ति मे शरणं अय्यम संगो मे शरणं वर्णं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि,
संघं नमः. काल बंद जय करून भीम. ठेवायला. जय भीम जय भीम.